Standard 8th Subject General Science Unit number 2 Health and Diseases. Hello students, in previous video we started the unit 2nd, that is the health and diseases. From that we saw definitions or the meaning of health, and then what is the diseases, then types of diseases, etc. So there are two main types of diseases are there according to the duration and according to the region. Region that having again two types, there are some hereditary diseases and acquired diseases. Acquired diseases again having two types, that are infectious diseases and non-infectious diseases. So we saw these all in previous video. Okay, now today we are going to learn about infectious diseases. Infectious diseases. So we saw here, going to see the what is the meaning of infectious disease. See here, infectious infections are the diseases which are spread through the contamination of or contaminated air, water, food, or various types of vectors like insects or other animals, etc. So that is called as infectious diseases. आता इन्फेक्टियस डिसीज म्हणजे कोणाला म्हणायचं बघा, असे डिसीजेस जे कंटॅमिनेटेड एअर, वॉटर किंवा फूड थ्रू काय होतात, स्प्रेड होतात. कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित पाणी किंवा दूषित हवा किंवा दूषित अन्न याच्या थ्रू काय होतं, ते स्प्रेड होतं. किंवा काही व्हेक्टर्स असतात, व्हेक्टर म्हणजे वाहक, तर याच्या थ्रू काय होतात, हे जे डिसीजेस आहेत हे स्प्रेड होतात. वाहक कोण आहेत, वेक्टर्स. वेक्टर्स आर इन्सेक्ट्स और अदर एनिमल्स ऑल्सो. सो थ्रू दिस द डिसीजेस स्प्रेड, दॅट आर कॉल्ड एज अ इन्फेक्टियस डिसीज. त्यांना आपण इन्फेक्टियस डिसीज असं म्हणणार आहोत. नाव सी हियर, वन चार्ट इज गिवन. हियर सी, इन दिस चार्ट name of disease, pathogens, then mode of infection, symptoms, prevention and treatment, that all are given here. So first is tuberculosis. Here first one is tuberculosis. So that is called as a TB. त्याला TB असं म्हटलं जातं. नाव हाऊ दिस स्प्रेड, आता हे कशा थ्रू काय होतं, स्प्रेड होतं पहा. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, दीज आर द टाइप ऑफ बॅक्टेरियाज. व्हॉट इज द नेम इज मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. तर या बॅक्टेरिया थ्रू म्हणजे या जीवांच्या थ्रू काय होतात, हे हा जो डिसीज आहे तर तो स्प्रेड होतो. नाव सी मोड ऑफ इन्फेक्शन, कशा प्रकारे हे याचं स्प्रेडिंग होतं बघा, पद्धत बघा स्प्रेड होण्याची किंवा इन्फेक्शन होण्याची. स्पीटिंग बाय पेशंट थ्रू एअर, तर पेशंटच्या थुंकीमधून काय होतं, हा स्प्रेड होतो. प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट, तर पेशंटच्या संपर्कामध्ये आपण आलो, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, आणि त्याच्या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत ते शेअर केलं आपण, तरी का होऊ शकतो, हेल्दी पर्सनला हा ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो. याचे सिम्पटम्स काय आहेत बघा, क्रोनिक कफ म्हणजे जुनाट प्रकारचा खोकला, ब्लडी स्प्लिटिंग, तर थुंकीमधून रक्त येतं, इमॅशिएशन, डिफरन्स ब्रीदिंग, श्वासोच्छ्वास घ्यायला काय होतो, अडथळा येतो, त्रास होतो. अशा प्रकारचे जेव्हा सिम्पटम्स दिसत असतात तर तेव्हा तो काय असतो, ट्युबरक्युलोसिस हा काय असतो, डिसीज असतो. आता याला प्रिव्हेन्शन काय करायचं पहा, म्हणजे याच्यावर प्रिव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट कोणत्या प्रकारची करावी लागते, प्रतिबंध किंवा उपचार कोणते करावे लागतात. तर एक तर BCG वॅक्सिन जे आहेत तर ते घ्यावं लागतं,
म्हणजे जन्मल्यानंतर काही वॅक्सिन्स काय होतात लहान बाळांना दिले जातात, तर त्याच्यापैकी BCG ही एक लस आहे, तर ती घेणं गरजेचं आहे. देन आयसोलेशन ऑफ पेशंट मस्ट बी आयसोलेट, म्हणजे पेशंटला स्वतंत्र ठेवणे, त्याच्या वस्तू किंवा त्यांना शेअर केलेल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तर त्या सेपरेट ठेवणं काय आहे खूप गरजेचं आहे. रेग्युलर मेडिकेशन लाईक अ डॉट हा काय असतो मेडिसिनचा म्हणजे औषधांचा कोर्स असतो, तर तो पेशंटनी कंप्लीट करणं काय आहे खूप गरजेचं आहे. हा त्याच्यावरचा उपाय आहे. नंतर सेकंड सी हिपॅटिटिस, सेकंड डिसीज दॅट वन इज अ हिपॅटिटिस. So that is called as a jaundice. याला जॉइंडिस असं म्हटलं तर कावीळ हा रोग आहे. हा हिपॅटिटिस व्हायरस ABCDE या व्हायरसमुळे काय होतो हा हिपॅटिटिस, डिफरंट टाईपचा हिपॅटिटिस हा जो रोग आहे तर तो होतो. आणि हा कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ नीडल्स आणि ब्लड ट्रान्सफ्युजन थ्रू काय होतो स्प्रेड होतो. सो दॅट इज द मोड ऑफ इन्फेक्शन, म्हणजे दूषित पाणी याच्यामधून किंवा निडल जी आहे एकाने वापरलेली जी म्हणजे हिपॅटिटिस झालेल्या पेशंटनी वापरलेलीच निडल दुसऱ्या हेल्दी पर्सनला जर काय केली दिली लावली तर त्याला होऊ शकतो. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे जेव्हा रक्तदान केलं जातं असं हे हिपॅटिटिस असणारं जर ब्लड घेतलं तर तरीसुद्धा काय होतो हा रोग होतो. याचे सिम्पटम्स काय पहा, ॲनेक्झिया म्हणजे अस्वस्थता वाटणे, येलो युरिन जनरल वीकनेस, तर युरिन जे आहे म्हणजे लघवी जी आहे तर ती पिवळी होणे, जनरल वीकनेस येणे म्हणजे अशक्तपणा येणे, नॉझिया मळमळ वाटणे, ओमिटिंग म्हणजे उलट्या होणे, आणि ग्रे कलरचा जो स्टूल आहे म्हणजे शौचास काय होतं ग्रे कलरचं होतं. तर अशा प्रकारचे सिम्पटम्स जे आहेत तर ते कुणाचे आहेत या हिपॅटिटिसचे आहेत. सो व्हॉट आर द प्रिव्हेन्शन, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर अँड प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स. याचा उपाय म्हणून आपण त्या पेशंटनी काय करायला पाहिजे, उकळून थंड केलेलं जे पाणी आहे तर ते घेणं, आणि कोणतीही कृती करण्यापूर्वी हात जे आहेत तर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन इज अ डिसेंटरी. So dysentery, this one is a bacteria, virus, Shigella, Bacilli, Entamoeba histolytica या डिफरंट बॅक्टेरियाज किंवा व्हायरसेस जे आहेत त्याच्या थ्रू काय होतो हा स्प्रेड होतो. हा मेनली कंटॅमिनेटेड फूड आणि कंटॅमिनेटेड वॉटरमधून काय होतो हा स्प्रेड होतो, म्हणजे दूषित पाणी किंवा अन्न याच्यामधून. वॉटरी स्टूल होतं म्हणजे स्टूल जे आहे शौचाचं पातळ होतं एकदम, आणि ॲबडॉमेनमध्ये पेन म्हणजे पोटात काय होतं दुखतं. याच्यावर प्रिव्हेन्शन काय पहा, ड्रिंकिंग ऑफ द बॉइल्ड वॉटर, उकळतं पाणी पिणं गरजेचं आहे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड अँड ORS कन्झम्पशन, याच्यामध्ये फूड जे आहे तर ते प्रॉपरली स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे अन्न जे आहे तर ते नेहमी झाकून ठेवणं, ताजं आणि शिजवलेलं व्यवस्थित अन्न खाणं हे महत्त्वाचं आहे. आणि ORS जे आहे म्हणजे ओरल रिहायड्रेशन सिरम जे आहे तर ते घेणं काय आहे गरजेचं आहे. म्हणजे असं जलसंजीवनी असंही त्याला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये, तर ते घेणं. त्याच्यामुळे काय होतं वॉटर किंवा सॉल्टचं जे पर्सेंटेज आहे आपल्या बॉडीमधलं जे कमी झालेलं असतं वॉटरी स्टूलमुळं तर ते काय होतं रिकवर होतं. सो दिस इज द ट्रीटमेंट ऑफ द प्रिव्हेन्शन. याच्यानंतर नेक्स्ट वन इज अ कॉलेरा. नेक्स्ट डिसीज दॅट वन इज अ कॉलेरा. कॉलेरा हा जो रोग आहे पटकी असं याला म्हटलं जातं. विब्रिओ कॉलरी हे जे बॅक्टेरियाज आहेत यांच्यामुळे हा स्प्रेड होतो. मोड ऑफ इन्फेक्शन याचं बघा कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमधूनच काय होतो हा स्प्रेड होतो. म्हणजे दूषित पाणी किंवा अन्न जे आहे याच्यामधून याचं स्प्रेडिंग होतं. याच्यामध्ये पण ओमेटिंग होतं म्हणजे
उलट्या होतात, सिव्हिअर डायरिया होतं म्हणजे डिसेंट्रीज असते, खूप काय होतं पाण्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे वॉटरी स्टूल असतात, आणि क्रॅम्प्स इन लेग्स म्हणजे पायामध्ये पेटके येणे, गोळा येतो पायामध्ये. तर हे काय त्याचे सिम्पटम्स आहेत. तर याच्यावर ट्रीटमेंट काय पहा किंवा प्रिव्हेन्शन, फॉलोइंग द हायजेनिक प्रॅक्टिसेस. तर नेहमी स्वच्छता ज्या आहेत, स्वच्छतेच्या गोष्टींचा अंगीकार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेवणापूर्वी, जेवल्यानंतर, शौचास जाऊन आल्यानंतर वगैरे हात स्वच्छ धुणे वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळणं खूप गरजेचं आहे. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, जे उघड्यावरचं अन्न आहे तर ते अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी पिताना काय करायला पाहिजे, बॉईल केलेलंच काय करणे पाणी पिणे. वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेरा, आणि या कॉलेराची जी लस आहे तर ती घेणं पण काय आहे खूप महत्त्वाचं आहे. याच्यानंतर हे काय त्याच्यावरचे प्रिव्हेन्शन आहे. देन नेक्स्ट वन इज टायफॉईड हा डिसीज. बघा पुढचा टायफॉईड हा डिसीज जो आहे तर तो साल्मोनेला टायफी हे जे बॅक्टेरियाज आहेत तर यांच्यामुळे काय होतो, हा स्प्रेड होतो. आणि हा स्प्रेड होतो हा पण कशामुळे होतो, कंटॅमिनेटेड वॉटर किंवा फूड जे आहे त्याच्या थ्रूच ह्याचं काय होतं, स्प्रेडिंग होतं. याच्यामध्ये पण ॲनोरेक्सिया, हेडेक होतं, डोकं खूप दुखायला लागतं, अस्वस्थता वाटते, रॅश ऑन ॲब्डोमेन म्हणजे पोटावर काय होतात, लाल चट्टे उठतात, डिसेंट्री असते याच्यामध्ये पण लागते. त्याच्यानंतर फीवर अप टू 104 डिग्री फॅरनहाईट, 104 फॅरनहाईट एवढा काय असतो ताप याच्यामध्ये येतो. हे काय त्याचे सिम्पटम्स आहेत. याच्यावर प्रिव्हेन्शन म्हणून काय करायला पाहिजे बघा, ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन अँड प्रॉपर डिस्पोजल ऑफ द सीवेज. याच्यावर उपाय म्हणून पाणी जे आहे तर ते स्वच्छ पिणे, वॅक्सिनेशन करणे म्हणजे लस घेणे, आणि सीवेज जे आहे म्हणजे जे सांडपाणी जो कचरा आहे तर त्याचा योग्य प्रमाणात विल्हेवाट करणं काय आहे खूप गरजेचं आहे. हे या टायफॉईडवरचं काय आहे प्रिव्हेन्शन आणि त्याच्यावरचा ट्रीटमेंट आहे. सो आता आपण काय केलं, काही इन्फेक्टियस डिसीजेस बघितले, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे हे स्प्रेड होतात ते पाहिले. त्याच्यानंतर याच्यामध्ये मोड ऑफ इन्फेक्शन कशा प्रकारचं होतं, कशा थ्रू हे स्प्रेडिंग होतं, त्याचे सिम्पटम्स आणि त्याच्यावरचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे आपण आत्ता काय केले पाहिलेलं आहे. नाव नेक्स्ट सी, complete the table, prepare similar table of the information about the various diseases like the enteritis, malaria, plague, AIDS etc. अशाच प्रकारचा जो टेबल आत्ता आपण पाहिला तर तशा सिमिलर प्रकारचा टेबल जो आहे तर तो वेगवेगळ्या डिसीजेसच्या बाबतीत तुम्ही कंप्लीट करायचा आहे. एंटेरिटिस म्हणजे हा आतड्याच्या संबंधित रोग आहे, मलेरिया म्हणजे हिवता, प्लेग आणि एड्स हे जे डिसीजेस त्यांच्यामध्ये कुठल्या पॅथोजनमुळं हा स्प्रेड होतो, त्याच्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन काय यायचं, त्याचे सिम्पटम्स काय आहे आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारचं प्रिव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट केली जाते. तर अशा प्रकारचं टेबल काय करायचं तुम्ही काढायचं आहे. नाव हिअर सी वन पिक्चर इज गिवन हिअर, डिस्कस अँड ऑब्झर्व दिस पिक्चर अँड डिस्कस अबाउट दॅट हिअर. काय बघा या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतं, तर एक तर कचरा खूप झालेला आहे त्याच्यावर, त्याच्यानंतर दुर्गंधी असते, पाणी साठलेलं आहे टायरमध्ये वगैरे किंवा कचऱ्याच्या कुंडीत आहे पाणी साठलेलं आहे, फ्लॉवर पॉटमध्ये खूप दिवसांचं जर पाणी असेल तर, किंवा एखाद्या भिंतीवर जर काय असेल खूप गवत वगैरे उगवलं असेल किंवा त्याच्यावर काय असतील खड्डे असतील तर तिथे काय असतं पाणी साठतं. या सगळ्यांमधून सो देर इज अ growth of mosquitoes takes place at these all dirty places or the stagnant water, जे साठलेलं किंवा साठून राहिलेलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये काय होते मॉस्किटोची ग्रोथ होते.
नाव सी वेअर डू यू सी द वॉटर लॉग्ड मटेरियल शोन इन द पिक्चर. अशा प्रकारचं जे वॉटर लॉग्ड मटेरियल आहे ज्याच्यामध्ये पाणी साठून राहतं अशा प्रकारचं जे मटेरियल आहे तर ते तुम्ही कुठे पाहता तर आपल्या सभोवताली काही परिसरामध्ये बाहेर आपल्या घरी पण अशा प्रकारचं आपण पाहू शकतो. असं साठलेलं पाणी आपण पाहू शकतो. सो विच हजार्ड डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर. आता इथं कुठल्या प्रकारचे धोके आपल्याला याच्यामधून होऊ शकतात बघा. सो देर मे बी अ स्प्रेडिंग ऑफ डिसीजेस ऑकर्स ड्यू टू दिस ग्रोथ ऑफ द मॉस्किटोज. मॉस्किटोचं हा जर समजा वाढ झाली तर त्याच्यामधून वेगळ्या प्रकारचे डिसीजेस जे आहेत तर ते स्प्रेड होण्याची शक्यता असते. आणि हे जे डिसीजेस आहेत हे इन्फेक्टियस काय आहेत डिसीजेस आहेत. त्याच्यामुळं आपल्याला इन्फेक्शन्स होतात आणि डिसीजेस होण्याची शक्यता असते. नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट द सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ द प्रेझेंट डेज. आता आपल्याला काय करायचं आहे काही असे इम्पॉर्टंट डिसीजेस बघायचे आहेत जे प्रेझेंट डेचे आहेत सध्याचे. सो सी हियर सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ अ प्रेझेंट डे. सम इम्पॉर्टंट diseases of present day. जे आता सध्या असे काही डिसीज जे कॉमन डिसीजेस आपण म्हणू शकतो. सो फॉर दिस कॅन यू रिकॉल और कॅन यू टू टेल दिस द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन. सी हाऊ कॅन वी ऑब्झर्व द पर्सनल हायजीन. तर आपण स्वतःची स्वच्छता कशा प्रकारे ठेवू शकतो बघा. एकतर रेग्युलर बाथिंग, कटिंग ऑफ द नेल्स, वॉश युअर हँड्स रेग्युलरली बिफोर यू ईट एनिथिंग यू ईट. सो ऑल दीज आर द सम ऑल वॉश युअर हँड्स आफ्टर टॉयलेट एक्सेट्रा. सो दीज आर द सम हायजेनिक और पर्सनल हायजेनिक थिंग्स वी ऑब्झर्व ऑलवेज. तर स्वतःची स्वच्छता ही आपण आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने आपण करू शकतो ते. देन वाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीजन. आता आणखीन एक क्वेश्चन असा आहे बघा. वाय शुड वी ड्रिंक द बॉइल्ड वॉटर ड्युरिंग रेनी सीजन. आपण पावसाळ्यामध्येच आपल्याला उकळलेलं पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर वगैरे पण देत असतात. का असं हे का गरजेचं आहे सांगा. बिकॉज देर इज अ डर्टी वॉटर. आता पावसाच्या पाण्यामुळे काय होतं हे सगळं पाणी कुठे जातं नदींमध्ये किंवा स्टोरेज ऑफ वॉटरमध्ये ते काय होतं मिक्स आउट होतं. सो ऑल दीज वॉटर गेट मिक्सेस इन अ स्टोरेज ऑफ द वॉटर अँड देअरफॉर इन दॅट वॉटर मे बी सॉइल गेट मिक्स्ड विथ द सम डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन इट. आता याच्यामध्ये बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम पण असतात त्या मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये जे काय होतात या पाण्यामध्ये काय होतात मिक्स होतात अँड दस वॉटर गेट कंटॅमिनेटेड आणि ते पाणी दूषित होतं. असं जर पाणी आपण काय केलं पिलो ड्रिंक इफ वी ड्रिंक दिस टाईप ऑफ वॉटर वी हॅव सम इन्फेक्टेड डिसीजेस और देर इज मे बी स्प्रेडिंग ऑफ इन्फेक्टेड डिसीजेस ऑकर्स. आता इथं अशा प्रकारचं जर पाणी पिल्यानंतर नक्कीच आपल्याला काय होणार आहे काही इन्फेक्टियस डिसीजेस होण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही. अँड देअरफॉर वी बॉईल द वॉटर ड्यू टू द बॉइलिंग. आता बॉइलिंग केल्यामुळं काय होतं पहा. ड्यू टू द बॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम इन द वॉटर गेट डिस्ट्रॉईड. बॉइलिंग केल्यामुळं म्हणजे पूर्ण पाणी उकळल्यामुळं हाय टेम्परेचरमुळं त्या पाण्यामध्ये म्हणजे जे कंटॅमिनेटेड वॉटर आहे त्याच्यामधलं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा पॅथोजन्स जे आहेत रोगजंतू हे काय केले जातात डिस्ट्रॉय केले जातात आणि ते काय होतं जे पाणी आहे पिण्यायोग्य होतं. अँड देअरफॉर वी बॉइल्ड water during rainy season. Now see why the clean hands drive is run in school. आता आपल्या स्कूलमध्ये हात धुवा दिन साजरा केला जातो. का हे बिकॉज कारण असं म्हटलं तर बघा ऑल डिसीजेस आर थ्रू आवर हँड्स. आपल्या हातामधूनच काय होतात बरेचसे डिसीजेस जे आहेत तर ते स्प्रेड होतात असं आपण म्हणू शकतो. का तर आपण कुठेही कसाही हात आपण कुठल्याही गोष्टींना लावत असतो आणि त्याच्यामुळं बरेचसे जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत किंवा पॅथोजन्स जे आपल्याला दिसत नाहीत पण ते आपल्या हातांवर असतात. कितीतरी वेगळ्या प्रकारच्या वस्तू आपण हाताळतो त्याच हाताने आपण काहीतरी खातो आणि मग काय होतं आपल्या त्या खाण्यामधून आपल्या शरीरामध्ये काय होतात काही
पॅथोजन्स जे आहेत तर ते एंटर होतात. तर ते आपल्याला काय करायचं असेल, टाळायचं असेल, प्रिव्हेंट करायचं असेल. सो दे मस्ट बी क्लीन युअर हँड्स बिफोर यू ईट. काहीही खाण्यापूर्वी तुम्ही काय करायला पाहिजे, तुमचे हात जे आहेत तर ते स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. अँड देअरफॉर क्लीन हँड्स ड्राईव्ह दॅट इज रन इन स्कूल. आणि याची माहिती होण्यासाठी आणि प्रॉपर कशा पद्धतीनं हात धुतले जातात हे कळण्यासाठी अशा हात धुवा दिन वगैरे काय केलं तर स्कूलमध्ये साजरे केले जातात. नाव सी हिअर. तर काही वेळेस काय होतं बघा, बऱ्याच वेळेला या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, आपल्या आजूबाजूला घरी किंवा आपल्या बाल्कनीमध्ये टेरेसवर आपण जे आपल्या घरातल्या ज्या खराब झालेल्या आहेत वस्तू वगैरे त्या आपण टाकून देतो. फॉर एक्झाम्पल काही टायर्स असतात, काही फुटलेली तुटलेली भांडी वगैरे अशी असतात जी आपण काय करतो, आपण टाकून देतो. आता पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि काय होतं, काही दिवसांनी तिथे काय होतं, त्या स्टॅग्नंट वॉटरमध्ये काय होते, मॉस्किटोची ग्रोथ होते. अँड दॅट मॉस्किटो आर रिस्पॉन्सिबल टू स्प्रेड अ डिसीज. सो नाव वी आर गोइंग टू गेट सम इन्फॉर्मेशन अबाउट like that diseases which are spread through the mosquito, and that is a dengue. That disease is a dengue. आता आपल्याला काय करायचं आहे, डेंग्यू बद्दल काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. नाव सी द मॉस्किटोज ले द eggs in a water-logged places and thereby their population increases. जे पाणी साठलेलं पाणी आहे अशा ठिकाणी काय होते, या मॉस्किटोजले एग मॉस्किटो काय करतात, अंडी घालतात आणि त्यांची काय होते, ग्रोथ होते. अँड दे इन्क्रीजेस इन देअर नंबर. त्यांचं पॉप्युलेशन जे आहे तर ते अतिशय वेगाने काय होतं, अशा ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतं. डिफरंट स्पीसीज ऑफ द मॉस्किटोज स्प्रेड द डिफरंट डिसीजेस. वेगवेगळ्या प्रकारचे मॉस्किटोजकडून काय होतं, वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळ्या प्रकारचे डिसीजेस जे आहेत तर ते स्प्रेड झालेले आपल्याला दिसतील. डेंग्यू इज स्प्रेड बाय इडिस इजिप्टी. तर हा जो डेंग्यू जो आहे तो मात्र इडिस इजिप्ती हा जो मॉस्किटो आहे त्याच्या थ्रू काय होतो, हा स्प्रेड होतो. इडिस इजिप्ती या मॉस्किटो थ्रू काय होतो, हा जो डिसीज आहे डेंग्यू हा काय होतो, स्प्रेड होतो. हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे वेगळ्या प्रकारचे मॉस्किटोजकडून वेगळ्या प्रकारचे डिसीजेस जे आहेत स्प्रेड होतात. तर डेंग्यू पसरण्यासाठी हा इडिस इजिप्ती जो आहे तर तो मॉस्किटो रिस्पॉन्सिबल असतो. डेंग्यूस धिस डिसीज is caused by Den12 virus belonging to the type flavivirus. तर हा स्प्रेड होतो, हा व्हायरस काय आहे, स्प्रेड होणारा व्हायरस थ्रू स्प्रेड होणारा हा डिसीज आहे. आणि DEN12 हा व्हायरस जो आहे जर तो फ्लेवी व्हायरस या टाईपमधला आहे तर त्याच्या थ्रू काय होतो, हा डिसीज जो आहे तर तो स्प्रेड होतो. याचे सिम्पटम्स जे आहेत ते पहा, ॲक्यूट फीवर अँड हेडेक. तर आणि वॉमिटिंग होतं, खूप काय होतो, ताप येतो, डोकं दुखायला लागतं आणि उलट्या व्हायला लागतात. पेन्स इन द आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. आय सॉकेट जे आहे म्हणजे हे भुयाचा जो भाग आहे आपल्या डोळ्यांच्या सभोवतालचा, तर त्याच्यामध्ये काय होतात, पेन्स येतात, खूप दुखतं. त्याच्यानंतर हे काय आहे, त्याचं प्रॉमिनंट सिम्पटम आहे. म्हणजे समजा जर आपल्याला या डोळ्याच्या कोपणीमध्ये दुखायला लागलं तर समजायचं की आपल्याला काय झालेलं आहे, डेंग्यू झालेला आहे. देन डिक्रीज इन द प्लेटलेट्स काउंट दॅट मे लीड्स टू इंटरनल हॅमरेज. प्लेटलेट्स जे आहेत, काही पेशी ज्या आहेत या ज्या ब्लडमध्ये असतात तर त्यांची संख्या काय होते, कमी होते आणि काय होतं, इंटरनल हिमरेज होतं. तर ही इंटरनल हिमोरेज म्हणजे अंतर्गत काय होतो, रक्तस्राव होतो, आतल्या आत काय होतो, रक्तस्राव होतो. तर हे कशामुळे होतं,
प्लेटलेट्स जे आहेत जे ब्लडमध्ये काय असतात ह्या सेल्स असतात तर त्यांची संख्या काय होते कमी होते त्याच्यामुळं अशा प्रकारे काय होतं हे इंटरनल ब्लिडिंग होतं किंवा हेमरेज होतं. नाव सी हिअर डू यू नो अबाउट दिस हे तुम्हाला माहिती आहे का पहा. मलेरिया इज कॉज्ड ड्यू टू द फिमेल ॲनाफिलिस. मलेरिया जो आहे तर तो काय होतो ॲनाफिलिस हा जो फिमेल मॉस्किटो आहे त्याच्यातून काय होतो मलेरिया स्प्रेड होतो. देन इलेफंटायसिस हत्ती रोग जो आहे तर तो स्प्रेड होण्यासाठी फिमेल क्युलेक्स हा जो मॉस्किटो आहे तर तो रिस्पॉन्सिबल असतो. ॲनाफिलिस अँड इडिस दे ग्रो इन अ क्लीन वॉटर. याच्यापैकी ॲनाफिलिस आणि इडिस हा जो मॉस्किटो आहे तर तो क्लीन म्हणजे स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यामध्ये त्यांची ग्रोथ होते आणि क्युलेक्स हा जो मॉस्किटो आहे तो मात्र काय होतो डर्टी आणि सीवेज जे वॉटर आहे म्हणजे घाणेरडं किंवा जे सांडपाणी आहे त्याच्यामध्ये काय होते याची ग्रोथ होते आणि हे डिफरंट मॉस्किटो जे आहेत तर ते डिफरंट टाईपचे डिसीजेस स्प्रेड करण्यासाठी रिस्पॉन्सिबल होतात. सो हिअर वन पिक्चर इज गिवन इन धिस in your textbook on the page number 8. to complete that and discuss about that. Okay, observe the picture, complete that one and discuss about that. So this is for our today's video. And now exercise. आता आपल्याला एक्सरसाइज बघायचा आहे. राईट द चार्ट. बरोबर तुम्ही आता बघितलं इन्फेक्टेड डिसीजचा त्याची काय करायची डेफिनेशन द्यायची आहे. डेफिनेशन write the definition. इन्फेक्टेड डिसीजची डेफिनेशन द्यायची आहे. त्याच्यानंतर डेंग्यूचे काय करायचे सिम्पटम्स. राईट सिम्पटम्स ऑफ डेंग्यू. Okay, so this is today's exercise.